दोघांचं नातं पूर्वपदावर आणताना तुमचं आणि अधिपतीचं नातं खराब होऊ नये असंच वाटतं बघा। हो, तुम्हा बाप लेकात कसले वाद नकोत मला। तुम्ही दोघांनी एकमेकांशी नीट बोलावं असंच वाटतंय बघा मला। तुमची मुलगी जोपर्यंत या घरात आहे नाही तोपर्यंत माझं आणि अधिपतीचं नातं कधीच बरं होणार नाही, कधीच चांगलं नाही होणार। बाप लेकाचं नातं चांगलं व्हावं असं तुमच्या मुलीला वाटत नाही ना, म्हणून तिनं आमच्यामध्ये गैरसमज तयार केलेत। आणि अधिपती अक्षराच्या बाबतीत तिनं हेच केलंय, मुद्दाम त्या दोघांच्यात गैरसमज पेरलेत। आई, त्यामुळं मनातून त्या मुलीवर प्रेम असताना सुद्धा अधिपतीनं तिला घराच्या बाहेर जायला सांगितलं। तुम्ही म्हणताय भुवीने सांगितलं मान्य आहे, पण सुनबाईने पण लगेच घराबाहेर जायला नग पाहिजे होतं। अहो तिचं सासर आहे, हक्कानं राहायला पाहिजे होतं। आई, काय बोलताय तुम्ही? अहो, शिकलेली मानी मुलगी आहे ती। स्वतःचा नवरा दाराकडे बोट दाखवतोय, घराच्या बाहेर जा म्हणून सांगतोय, कुठली मुलगी हे सहन करेल? संसार करत असताना मान बिन जरा बाजूलाच ठेवायचा असतो बघा। थोडं स्वतःच्या कलाने घ्यायचं, थोडं नवऱ्याच्या कलाने घ्यायचं, तर घरच्यांच्या बी कलाने घ्यायचं की। आता यावेळी सोनबाईनं लगेच शस्त्र टाकली आणि मायरी निघून गेली। तिचं बी चुकलंच आहे असंच मला वाटतंय बघा। मान्य आहे, ते दोघंही चुकलेत, पण आई आपण दोघांनी त्या दोघांना समजून सांगायला पाहिजे ना। त्यांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे आपण। आपण किती बी काय बी केलं तरी जोवर ते दोघं एकत्र यायचं ठरवत नाही ना व, तोवर काय बी होणार नाही। अक्षू, आलात तुम्ही? बरं झालं तुम्ही आलात ते। आम्ही निघतच होतो। आम्ही कधीपासून यासनी समजावत होतो, पण त्या काय ऐकत नाहीत। आता तुम्ही तरी समजावून बघा। अक्षरा, काय बोलतायत भुवनेश्वरी मॅडम? अगं काय ऐकतोय मी? अक्षू, अगं असं गप्प राहून कसं चालेल? अगं बोल बाळा। अक्षरा, हे बघ, तू इथे कितीही दिवस राहिलीस ना तरी आमचं काहीही म्हणणं नाहीये। नाही म्हणजे हे घर तुझंच आहे अगं, पण असा सासरच्यांचा राग डोक्यात घेऊन राहणं बरोबर नाहीये ग। अक्षू, अगं बोल काहीतरी। हे असं चाललंय यांचं, काय बोलतच नाहीत। आम्हाला कळणार कसं यांच्या मनात काय चाललंय ते? हा, कवा कवा आम्हासनी वाटतं की आम्ही काही त्यांची आई बनू शकलो नाही, सासूच राहिलो नाही। म्हणजे आम्ही त्यांची आई बनण्याचा प्रयत्न लई करतो, पण त्या काय आम्हासनी आई मानत नाहीत। असो, ज्याची त्याची मतं, ज्याची त्याची कर्म। येतो आम्ही, बघा तुम्ही समजावून बघा, त्यासनी काही समजतंय का ते। येतो। मॅडम, ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर सांगतो आम्ही तुम्हाला। आम्ही त्यांना अगदी हात जोडून विनंती केली, म्हणलं की बाबा असं घर सोडून जाऊ नका। असं घर सोडून, आपला संसार अर्धवट सोडून कोणी जातंय का? हा, हवं तर तुम्ही चला घरला, आम्ही जातो घर सोडून, आम्ही बाहेर राहतो। आम्ही त्यासनी सगळ्या तऱ्हेने समजावलं, तेव्हा त्या असं म्हणल्या का मला त्या घरात परत यायची काय इच्छा नाही। तसंही मला तुमच्या अशिक्षित मुलाबरोबर लग्न करायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळे तसं करावं लागलं। इतके दिवस ऍडजस्ट केलं असं म्हणल्या, पण आता नाही करणार। मला ना तुमच्या बरोबर राहायचंय ना अधिपतींबरोबर। अक्षू, अक्षू बोल अगं, सांग काहीतरी। अक्षू, अगं काय झालंय? अक्षरा, अगं भुवनेश्वरी मॅडम आणि तू इतका वेळ काय बोलत होत्या?
काही प्रॉब्लेम झालाय का अक्षरा? अक्षरा बोल ग, मला टेन्शन यायला लागले आता. आई भुवनेश्वरी मॅडमनी अधिपतींना फोन केला होता. हो का? अगं मग मग चांगलंय ना. झालं का बोलणं तुमचं? मिटलं का भांडण? नाही आई, का? अक्षू अगं तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? अक्षरा काय काय बोलले काय अधिपती? स्वतःच्या मर्जीनं गेल्यात ना मास्तरीणबाई. स्वतःच्या मर्जीनं येऊ देत त्यांना परत. उगाच तुम्ही सारखं सारखं त्यांच्याशी बोलायला जाऊ नका असं म्हटले अधिपती. अरे बापरे. मला त्यांचा टोन नाही आवडला आई. काहीच घेणं देणं नसल्यासारखं बोलले का ते. नाही का अक्षरा? नाही म्हणजे असं घेणं देणं नसल्यासारखं नाही बोलणार अधिपती. काहीतरी गैरसमज होतोय. तू खूप विचार करतेयस काहीतरी. हा अक्षरा? आणि फोनवर टोन वेगळा असतो अक्षरा. जुन्नय म्हणल्या की मला अशिक्षित मुलाशी लग्न करायला लागलं. मला नव्हतं करायचं, पण शिकलेला नवरा पाहिजे होता, पण नाही मिळाला. अधिपती त्या काय आपल्या घरात ऍडजस्ट करायला तयार नाहीत. त्यांचे संस्कार वेगळे, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांच्या रीतीभाती वेगळ्या. कायच जुळत नाही बघा आपल्या घराशी त्यांचं.